सुप्रीम कोर्टाने दलित ख्रिश्चन आणि मुस्लिम ख्रिश्चनांना अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे लाभ घेता येणार नाहीत हा जो निर्णय दिलेला आहे त्याचं मी स्वागत करतो। हिंदू कोड बिल अंतर्गत भारतीय माती आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित असणारे हिंदू शीख बौद्ध या धर्मातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना अनुसूचित जाती जमातीचे लाभ मिळू शकतील हे सुप्रीम कोर्टाने जे जाहीर केलं हे योग्य केलेलं आहे। कारण या हिंदू शीख आणि बौद्ध समाजातील अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लोकांच्या लाभाच्या मध्ये वाटेकरी हे ख्रिश्चन दलित आणि मुस्लिम दलित होत होते। याचा अर्थ असा खऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या थाळीतील हे ओरबाडून खात होते, त्याला सुप्रीम कोर्टाने प्रतिबंध केला, हे चांगलं झालं। रंगनाथ मिश्रा आयोगाच्या समोर या संदर्भामध्ये कैफियत मांडण्यात आली होती आणि मूळचे हिंदू शीख बौद्ध मधील जे अनुसूचित जातीचे जमातीचे आहेत त्यांनाच हे लाभ मिळावेत अशा पद्धतीची मागणी केली होती। त्याचा खूप वर्षानंतर योग्य विचार केला, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला त्यांना असलेलं आरक्षण हे 100% मिळेल। त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं दलित पीडित वंचित उपेक्षित वर्गाचं खऱ्या अर्थाने विकास आणि उत्थान होईल। त्यामुळे या निर्णयाचं मी स्वागत करतो।